कोण टीका करतं? एक व्यक्ती जो सकाळचा 9चा भोंगा आहे तो टीका करतो. खेळामध्ये असल्या गोष्टी आणू नये असं म्हणणारा पण एक वर्ग आहे आणि पाकिस्तान हे आपलं शत्रू राष्ट्र आहे आणि ते सातत्याने आपल्याकडे कुरगुड्या करतं. त्याच्यामुळे त्यांच्याशी कुठलाही संबंध व्यापारी दृष्टिकोनातनं पण ठेवू नये असं म्हणणारा पण एक वर्ग आहे. हे सगळं होत असताना काही एक मोठा वर्ग म्हणजे क्रीडा रसिक असे पण आहेत की जे पाकिस्तान आणि भारताची मॅच जर लागली तर सगळं सोडून मॅच बघायला टीव्हीच्या समोर किंवा जिथं मॅच असेल तिथं जातात. त्याच्यामुळे पत्रकार मित्रांनो, अशा ज्यावेळेस प्रसंग येतात त्यावेळेस त्याला दोन्ही बाजू असतात. तर भारत आणि पाकिस्तान सामन्यासंदर्भात आतापर्यंत कधी कधी वाद झाला ते आपण पाहूयात. 1991 तत्कालीन शिवसेना नेते शिशिर शिंदेंनी सहकाऱ्यांसह वानखेडेची खेळपट्टी उखडली. 1991 मध्ये शिवसेनेनं वानखेडेच्या खेळपट्टीवर ऑइल टाकलं. भारत-पाक सामना हा त्यावेळी रद्द झाला. 1999 मध्ये कारगिल युद्धानंतर भारत-पाक तणाव हा वाढला होता. दोन 2004 साली पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मियादान बाळासाहेबांना भेटायला मातोश्रीवर गेला आणि या भेटीवर टीकाही झाली. ऑक्टोबर 2019 मध्ये भारत-पाक सामन्यातील तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांच्याकडून प्रयत्न झाला. ऑक्टोबर 2019 शशांक मनोहर यांच्याकडून पाक क्रिकेट बोर्ड अध्यक्ष शहरयार खानला निमंत्रण देण्यात आलं. शिवसेनेकडून शहरयार गो बँक, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. जुलै 2025 मध्ये लिजेंड्स क्रिकेट स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पाकशी खेळण्यास शिखर धवनसह अन्य खेळाडूंचा नकार होता आणि त्यामुळे सामना रद्द झाला.